शेवटी आमचं दिवसभराचं कष्ट कामाला आलं बायकोनं कुठेतरी रीलमध्ये बघितलं आलं की अर्जंटमध्ये हाताचं इम्प्रेशन घेऊन ते हाताचं मोबाईल तयार करायचं म्हणजे आपण पण तसंच करायचं. अर्जंटमध्ये इम्प्रेशन घेतलं हातात आणि मस्तपैकी त्यात पिळपी टाकून का नाही आता ते सुकायला ठेवलं होतं. थोड्या वेळाने ते सुकले आलं पण ते मगमधनं बाहेर काढताना मात्र आमचं लई कष्ट झालं. कारण म्हणलं त्यातनं जर अर्जंट बाजूला करताना जर हे तुटलं तर इथं म्हणलं आग्ने तांडवच होणार आहे. त्यापेक्षा ते लय असं काळजीनं काढलं होतं आणि मॉडेल झालं तर एक नंबर विषय हार्ड दिसत होतं. आता एवढं कष्ट दिवसभर घेतलेलं आता म्हणलं बायकोला त्यासाठी पार्टी द्यायला लागते म्हणून सरळ गेलो हॉटेल ताराला जे की नरसेवाडीत आहे, शिरोळ नरसेवाडी रोडला. इथं व्हेजमध्ये एक नंबर विषय आहे भावानं. आणि हावर ऑफ द इयरचा आवड आमच्या बायकोला जातो आहे कारण इथं शूट करायच्या आधीच का नाही इथं मसाले पापड खायलाच चालू केलं. तर व्हेजमध्ये जे आम्ही डिश मागवलेली ती डिश तर एक नंबर होतीच पण व्हेजमध्ये पण एवढं भारी भारी जेवण असते. भावानं नॉनव्हेज बंद केल्याशिवाय तुम्हाला काय लक्षात येणार नाही. मस्तपैकी कांदा लिंबू पिळून इथं खायलाच चालू केलं. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी इथं खाणार होतं कर्ड राईस जे की कसं आहे माहिती आहे का विषय हार्ड होता. आता आपण कसं नॉनव्हेजमध्ये मटन पुलाव, चिकन पुलाव, बिर्याणी बरंच काय काय राईसमध्ये खात असते पण व्हेजमध्ये पण राईसचे एवढं प्रकार आहेत हे मला इथं आल्यानंतर कळालं. त्यामुळे कसं माहिती आहे का तुम्हाला पण व्हेज नवीन नवीन डिश ट्राय करायचे असतील तर 100% हॉटेल ताराला भेट ही द्यायलाच लागते.